खरं म्हणजे या सगळ्या निर्णयाचं मी स्वागत या ठिकाणी करतो. भारतीय जनता पक्ष असेल, आमची महायुती असेल, आम्ही तर 12ही महिने 24/7 आमचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी त्याला सामोरं जायला तयार असतात. तसे वर्षभर सतत आमचे कार्यक्रम सुरू असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आता 2 तारखेला ही निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे. 3 तारखेला लगेच निकालही लागणार आहे. पण मी पुन्हा आपल्याला विश्वास सांगेल की याला फक्त महायुतीच राज्यामध्ये या ठिकाणी येणार आहे. रडीचा डाव आहे. विशेष करून शिवसेना, उद्धवजी, आमचे राऊत साहेब, पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधी त्याच्या वरती सगळं नाटक लावलेलं आहे. तर आपण जिंकलो तर सगळं बरोबर, आपण हारलो तर सगळं चुकीचं आहे. फक्त मतदान सुद्धा तुम्ही शिक्के मारून घ्या, मतदान पेट्या खराब आहेत, पण लोकसभेला का नाही बोलले. आणि म्हणून मला वाटतं ते सगळं संधी बघून सगळे त्याचे विचार बदलत आहेत, त्याचे निर्णय बदलत आहेत. त्यांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून, पण तो आता यशस्वी होणार नाही. आणि आता पुन्हा आपण बघाल राज्यामध्ये महायुतीचं सत्ता, महायुतीचं सगळं सरकार या सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका या ठिकाणी येणार आहे. ती भूमिका हीच आहे. मान्य देवेंद्रजी असतील, आमचे रवीजी असतील, यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. पण कदाचित काही ठिकाणी फारच टोकाची भूमिका असेल, जमतच नसेल, तर मग त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत आमच्या ठिकाणी करू. पण शक्यतोवर मी म्हणतोय की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे. ते निवडून आल्या खडसेंचं म्हणतात तुम्ही, मग रक्षाताई निवडून आले त्यावेळेला याद्यामध्ये घोळ होता का जळगाव जिल्ह्यातल्या, असं म्हणायचं आहे का? मुलगी हरली तर मग याद्या खराब, सुनबाई निवडून आली तर एकदम जोरात. म्हणजे अशी भूमिका अशी झाली 2 टप्पे घेऊन. याद्या त्याच होत्या ना, त्या काही याद्या बदलल्या नाही. बरोबर आहे. अशी 2 टप्पे भूमिका तुम्हाला घेता येणार नाही. ते काय म्हणाले मला माहिती आहे, पण तुम्ही विचारतात म्हणून मी सांगतोय याद्या खराब आहे. 4 मध्ये आली निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या रक्षाताई कमळावर निवडून आल्यात. बरोबर आहे. विधानसभेला आमच्या रोहिणीताई त्या दुसऱ्यांदा परत पडल्यात. नाव नोंदवणी असेल, काही ठिकाणी स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल, वयामध्ये काही ठिकाणी फरक आहे, होतं ते. शेवटी इथं सगळं आपल्याला ऑफिसवर जाऊन नोंदवायचं असतं. काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते, पण एवढी मोठी मिस्टेक नाही की देशातलं चित्रच बदलेल. आम्ही फक्त त्या ठिकाणी निवडून येऊ असं शक्य आहे का? मग लोकसभेमध्ये आम्ही कशाला एवढे काठावर गेलो असतो, का मागे गेलो असतो? आम्ही तर 400 पार सांगितलं होतं. असं नाही. त्यावेळेला नरेटिव्ह त्यांनी काहीतरी फिक्स केला, त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. सगळं हे 400 पार का पाहिजे, यांना संविधान बदलायचं आहे, आमच्या आदिवासी बांधवांना फसवलं, दलित बांधवांना फसवलं, आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो. आम्ही मान्य केलं. आम्ही म्हटलं का याद्यामध्ये घोळ म्हणून, का मशीन खराब झाल्यात म्हणून यांनी काहीतरी केलं म्हणून, असं काही नाही. उगाच असं रडत बसायचं नाही. आम्ही लोकसभेत घातल्यावर अतिशय जोमाने कामाला लागलो. विधानसभेमध्ये आम्ही विक्रमी, म्हणजे इतिहासात कधी नसेल एवढे मोठ्या माणसांनी निवडून आले. 149 पैकी 137 माणसांची निवडून आली भाजपची त्या ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही रडत बसायचं का? काहीच आहे की शक्यतो महायुतीमध्ये लढायचं. आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी जर होतं नसेल, खूप टोकाची भूमिका असेल, तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू. आम्ही खूप 2/3 पेक्षा जास्त विजय आमचा या ठिकाणी महायुतीचा होईल. 2/3 पेक्षा म्हणजे 258 मी तुम्हाला आमच्या जागाने सांगेल. आणि आम्ही 200 पर्यंत आम्ही या ठिकाणी जे आता नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, यामध्ये जाऊ. अगदी म्हणजे विरोधी पक्ष सापडणार नाही अशी परिस्थिती आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय ते त्यांच्या मतावर आहे. आपल्या मतावर आणि फेटाळतील तर नाही फेटाळतील. ते म्हणजे ज्योतिषासारखं झालं, काय व्हायचं असं नाही सांगतात. काय सोयीने सगळेजण अर्थ लावत असतात. कोणी म्हणतं मराठ्याच्या विरोधामध्ये, कोणी तो ओबीसीच्या विरोधात आहे, कोणी तर आता त्यांना निवडणुका आहे, काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा विचारांचा केविलवाडा प्रयत्न चाललेला आहे. पण आता आमचा कार्यकर्ता सगळा तयारीला लागलेला आहे, अतिशय तयार आहे. लोक सुद्धा, जनता सुद्धा आमच्या पार्ट्यात आता मत टाकायला तयार आहे. आणि लोकांनी वर्षभरातला देवेंद्रचा काळ बघितलेला आहे, मागच्या वेळेला आमचं युतीचं काम बघितलेलं आहे, महायुती सरकार त्यांनी बघितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे नेते माननीय मोदीजी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. सगळ्या देशभर बघा एकच नाव आहे, मोदीजी.